विकासाला समर्पित आणि लोकसेवेला जीवन अर्पण करणारे स्वर्गीय अजितदादा पवार शुभारंभ होतो आहे। लाभ वाटप कार्यक्रमाची श्रेष्ठ कृती उतरवून उत्कृष्ट उदाहरण दिलंय आणि ते म्हणजे न्याय यात्रा। ही यात्रा केवळ गावोगावी पोहोचली नाही, ते आमचे वरिष्ठ बंधू ॲडव्होकेट आकाशदादा कुलकर यांच्या या ठिकाणी स्वागत संपन्न होत आहे। ही शिबिरे आयोजित करण्याचा त्यांनी निर्णय घेतला, हे चांगले झाले। या शिबिरांमधून महसुली सेवांचे जागीच निराकरण, विविध दाखले, सेवांचा लाभ, उपयोगी उपक्रम सातत्याने व्हावे असाही आग्रह करतो। पुन्हा एकदा सर्वांचे धन्यवाद। माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब खामगाव विधानसभा मतदारसंघातून शिबिरामध्ये खामगावचं विशेष असं योगदान छत्रपती शिवरायांनी मंडळी स्थापन केलं ते सुराज्य आणि अशा जाणं हे महाराष्ट्रासाठी आपल्या सगळ्यांसाठी खूप एक मंच सोडायचं आहे। शासन निर्णय सातबारा वितरण, महादेव हिंगळे शैव वितरण, रामचंद्र वाघमारे निमकवडा भगवा आपल्याला माहिती आहे की या राज्यामध्ये महायुतीचं सरकार आल्यापासून सतत महसूल विभाग असेल किंवा इतर सर्व विभाग असतील, या सर्व विभागांनी महाराजस्व अभियानाच्या माध्यमातून जे काही शासनाचे लाभ आहेत, जे काही शासनाच्या सेवा आहेत, हे जनतेच्या सेवेसाठी हे अभियान सुरू केलेलं आहे। आणि शासन आपल्या दारी या माध्यमातून लोकांचा वेळ वाचला पाहिजे, लोकांना हेलपाटे पडले नाही पाहिजे आणि लोकांचा त्रास कमी होण्याच्या उद्दिष्टाने त्यांचे पैसे वाचले पाहिजे, या दृष्टीने या शिबिरांचं आयोजन रेग्युलर करण्यात येते आहे। त्यातलाच एक भाग आज आपल्याला सर्वांना माहिती आहे की स्वर्गीय अजितदादांची आज जयंती आहे आणि सोबतच आपल्या राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी यांचा आज वाढदिवस आहे। आणि या दोन जिवलग मित्रांच्या मैत्रीच्या दिवशी ते दोघंही कधी वाढदिवस साजरा करत नव्हते, पण वाढदिवसाच्या दिवशी सेवेचे उपक्रम जर होत असतील तर त्यांना या गोष्टीचा परमोच्च आनंद होत असतो। म्हणून या दिवशी ह्या अभियानाचं आपण आयोजन केलं होतं। या माध्यमातून आज जवळजवळ 5,500-6 हजाराच्या वर विविध लाभ यांचं वितरण झालेलं आहे आणि इतरही ज्या लोकांचे कागदपत्र तयार आहेत त्यांना येणाऱ्या 2-4 दिवसात त्यांचे लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचते करण्यात येतील। त्या निमित्ताने खामगाव नगरीमध्ये मोठ्या प्रमाणात माननीय आकाशजी फुंडकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अध्यक्षतेखाली आजचा हा राजस्व अभियानाचा कार्यक्रम यशस्वीरित्या आपण पूर्ण केलेला आहे। या अभियानासाठी जवळजवळ 5 ते 6 हजार लाभार्थ्यांना आपण या ठिकाणी वाटप केलं, पण ही संकल्पना जी आहे ती निरंतर स्वरूपाची आहे। सातत्याने अशा प्रकारचे अभियान आणि अशा प्रकारचे शिबिरं आपण या ठिकाणी करत राहणार आहोत। आपल्याला कल्पना आहे की सध्या SIRचं काम चालू आहे, जनगणनेचं कामाचे आणखी एक टप्पा सुरू होणार आहे। या व्यतिरिक्त अनेक योजना ज्या आहेत, आधार योजना असेल, त्यानंतर आयुष विभागाची आयुष्मान कार्ड योजना असेल, या सर्व योजना जनतेपर्यंत जास्तीत जास्त फास्टेस्ट वेने पोहोचण्याचा हा एक चांगला जरिया आहे। त्यामुळे मी सर्व खामगाव शहरातील आणि खामगाव तालुका
शेगाव तालुका तसेच संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यातील सर्व नागरिकांना विनंती करेल की अशा प्रकारचे जे अभियानांची आमची सिरीज आहे याच्यामध्ये आपण सगळ्यांनी सहभाग नोंदवावा आणि जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा.